हॅलो. हाय, मी तुझा नंबर आहे माझ्याकडे. हो. कशी आहेस? मस्त. बोल ना. नाही, खरं तर एक काम होतं. ओके, बोल. मला भेटशील? हो, पण काय झालं? एनिथिंग सिरियस? हो, म्हणूनच भेटून बोललो असतो. ऑफकोर्स. मग तू सांग, आत्ता येऊ का तुला भेटायला? नाही, मी सांगते तुला कधी आणि कुठे भेटायचं ते. नो इश्यूज. आय विल बी वेटिंग. ओके. आणि ऐक ना, प्लीज, मी तुला फोन केला होता हे ताईला नको सांगू. का ग? सरप्राईज द्यायचंय का तुला? हो, म्हणजे मी कळवते तुला. ओके ओके. ओके, बाय. बाय. मानसी, राईट? हो. मी माझ्या बहिणीला चांगलीच ओळखते. मला जे वाटत होतं आणि मला जे हवंय तसंच घडतंय. एक्झॅक्टली काय चाललंय तुझ्या मनात? ते सोड. पण मानसी आणि विक्रांतच्या मनात काय चाललंय आपण ते बघूया. पण ही मानसी मला आता काय सांगणार असेल? रिचा, ती काहीही सांगू दे. तुला काय करायचंय ते तुला माहितीये ना. आणि प्लीज प्लीज या वेळेला कुठल्याही प्रकारचा मूर्खपणा करू नकोस, प्लीज. ओके? ती शेवटी ताईची मैत्रीण आहे. कन्व्हिन्स होईल की नाही ह्याची गॅरंटी नाहीये. का नेगेटिव्ह विचार करायचा? जरा पॉझिटिव्हली विचार करूया ना. ऑफकोर्स, माझी त्यासाठी ना नाहीच आहे, पण एक प्रयत्न करायला काय हरकत? मे बी तिला जर आपण आपली बाजू पटवून सांगितली तर तिला पटेल सुद्धा. कदाचित. आणि काहीही झालं तरी ती साक्षीदार आहे. सो मला वाटतं की आणखी कितीतरी गोष्टी तिला माहीत असतील ज्या आत्ता आपल्याला माहीत नाही. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.